ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो हो हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. तू चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो हो हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन, निर्गम 4 अध्याय वचने 1 ते 5. निर्गम 4 अध्याय वचने 1 ते 5. तेव्हा मोशेने उत्तर केले, पण ते माझा विश्वास धरणार नाहीत व माझे म्हणणे ऐकणार नाहीत. ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तुझ्या हाती ते काय आहे? तो त्याला काठी आहे म्हणाला. आणि त्याने म्हटले, ती जमिनीवर टाक. ती त्याने टाकताच तिचा साप झाला. त्यास पाहून मोशे पळाला. परमेश्वराने मोशेस सांगितले, आपला हात पुढे करून त्याचे शेपूट धर. त्याने हात पुढे करून ते धरिले, तो त्या सापाची त्याच्या हातात काठी झाली. यावरून ते विश्वास धरतील की त्यांच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याचे तुला दर्शन झाले आहे. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समय आम्ही देवाचं वचन बघत आहोत. निर्गमन 4 अध्याय आणि 1 ते 5 वचन. प्रभू या ठिकाणी मोशेसोबत संभाषण करीत आहे आणि तो मोशेला स्वतःला प्रगट करण्यासाठी तो त्याच्यासोबत बोलत असताना प्रश्न मोशेला पडला, प्रियानो, परमेश्वर बोलतो तरी पण आम्ही त्याचं ऐकत नसल्यामुळं, आम्ही त्याला पाहत नसल्यामुळं आम्ही अनेक वेळा अविश्वास दाखवतो. परंतु तो परमेश्वर आमच्यासोबत बोलतो, दर्शन देऊन बोलतो आणि तो आमची भेट घेतो. आम्ही पाहतो या ठिकाणी दुसऱ्या वचनामध्ये तो म्हणतोय मोशेला, तुझ्या हातात काय आहे? तो म्हणाला, काठी आहे. प्रभू
माझ्याद्वारे आणि तुमच्याद्वारे स्वतःला प्रगट करू इच्छितो. मी आणि तुम्ही त्याचे पात्र बनलो तर निश्चितच तो परमेश्वर आमचा उपयोग करू घेईल. प्रभूने मोशेला म्हटलं, तुझ्या हातामध्ये काय आहे? त्याने म्हटलं, काठी आहे. त्याची साधारण काठी जो मेंढर राखण्यासाठी तो घेऊन फिरत होता, त्या काठीचा उपयोग त्याला करण्यासाठी सांगितलं. त्याने जशी खाली ठेवली तर ती साप बनली. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू आमच्या हातामध्ये, आमच्या जीवनामध्ये जे काही टॅलेंट आहे, जे काही परमेश्वराने दिलेले गुण आहे, आम्ही त्याचा उपयोग करतो तर तो परमेश्वर आपल्याद्वारे तो महिमावंत होतो. तो परमेश्वर आमच्याद्वारे आपले अद्भुत कृत्य करून घेतो. परंतु आम्ही आमच्या गुणांना, आम्हाला देव केलेल्या परमेश्वराने आमच्या हातामध्ये जे काही उत्तम वस्तू आहे ती ओळखण्याची गरज मला आणि तुम्हाला आहे. आणि आम्ही पाहतो या ठिकाणी परमेश्वर किती सामर्थ्य आहे हे त्यांनी सिद्ध केलं. त्याची सामर्थ्य किती मोठी आहे हे त्यांनी दाखवलं. आम्ही पाहतो की जसे त्यांनी ती काठी भूमीवर सोडली ती सर्प झाला, परंतु जेव्हा तो शेपूट पकडतो मोशे तर ती काठी परत काठी होऊन जाते. प्रभू आमच्या जीवनामध्ये सामर्थ्य दाखवून तो आम्हाला सिद्ध करतो की देव किती प्रभावी आहे, त्याची सामर्थ्य किती काम करते. आणि हे देखील तो शिकवतो की देवाच्या सामर्थ्यावर अवलंबून राहून त्याच्या आज्ञेचं पालन करणं किती गरजेचं आहे. आणि आम्ही करतो तर आमच्या जीवनातून परमेश्वर प्रगट होतो. काय आपण आज त्याप्रमाणे विश्वास करून आमच्या हातामध्ये दिलेले जे काही परमेश्वराने गुण, त्याचा उपयोग त्याच्या महिमेसाठी करूया का? परमेश्वर आपण सर्वाला आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. प्रार्थना करतो प्रभू, आज प्रत्येक बहीण भाऊ परमेश्वर बाप्पा तुझ्या वचनांना ऐकल्यामुळं आशीर्वादित झालेले आहे. देव बाप्पा, जे काही त्यांच्या हातामध्ये तुने दिलेली सामर्थ्य, दिलेले गुण, त्याचा उपयोग त्यांच्याद्वारे होऊ दे आणि ख्रिस्तात तुझं गौरव हो. आम्ही आजचा दिवस तुझ्या स्वाधीन करून प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.